मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बीडीडीकरांनी हे स्वप्न अनेक वर्ष मनामध्ये साठवून ठेवलेलं होतं। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचं फळ म्हणजे आता माझ्या मागे आपण बघतायत त्या 40 मजली बीडीडी चाळीचं नवीन स्वरूप। खरं तर बीडीडीचं जेल अशा पद्धतीचे हे सगळे इमारत होती। एका बाजूला जुनी बीडीडी इमारत आपल्याला दिसते, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो या बीडीडीच्या नवीन टोलेजंग इमारती। या टोलेजंग इमारतींमध्ये राहणाऱ्या पहिले 500 जे लोक आहेत त्यातील काही मोजक्या लोकांना आज स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी देण्यात आली आणि असेच एक मयेकर कुटुंबीय माझ्यासोबत आहेत। विजया रमण मयेकर यांनी या चावीचा स्वीकार केलेला आहे। खरं तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला पहिला गृहप्रवेश हा लक्षात राहणारा असतो। बीडीडीतल्या त्याच पहिल्या घरामध्ये 65 साली तुमचा पहिला प्रवेश झाला होता आणि लग्न करून त्या घरामध्ये आल्यानंतर आजची ही बीडीडीची चाळ बदललेली आहे, टोलेजंग झाली आहे। काय भावना आहेत मनामध्ये? अति उत्तम, छान वाटते। सुरुवातीला किती लोक राहायची या घरात आणि किती मोठं होतं ते घर? कुठचं सुरुवातीच्या सुरुवातीचं घर सांगते काय, 4 दीर होते, 4 ह्यांची मिळून 12 मुलं होती एकत्र। नंतर जशी मुलं मोठी होत गेली तसे प्रत्येक जण गेला, आम्ही तिथेच राहिलो। अच्छा, आता हे जे नवीन घर मिळतंय ते बघून कसं वाटतं? आता ह्या घरामध्ये 2 BHK आहे, 500 स्क्वेअर फीटचं मोठं घर, तेही मुंबई सारख्या वरळी या ठिकाणी। फार चांगलं वाटतं आणि एवढी अपेक्षा पण नव्हती, इतक्या लवकर मिळेल एवढं पडलं पण नव्हतं। असं वाटत होतं की अजून वर्ष 1.5 वर्ष तरी जाईल, त्या मनानं पुष्कळ लवकर मिळालं। खरं तर तुमचे डोळे पाणावलेले आम्हाला दिसत आहेत। घर सोडतानाचं दुःख होतं आणि नवीन घर घेतानाचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय। नक्कीच आनंद होतो। आजींच्या चेहऱ्यावरती मी आनंद बघितलाय। मुलगा म्हणून हे सगळं स्वप्न अगदी पहिल्या विटेपासून तुम्ही बघितलं असेल। ते जुनं घर पडतानाची आठवण आज येते या टोलेजंग इमारतीकडे बघताना। खूप आनंद होतो टोलेजंग इमारतीकडे बघताना आणि त्याहूनही मला आनंद अशा गोष्टीचा होतोय की माझी आई आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे की ती आता हयात आहे आणि ती स्वतः चावी घेते, याचा मला फार आनंद झालेला आहे। आजी, ज्या वेळेला ही चावी हातात आली काय वाटलं? पहिली भावना काय? गृहप्रवेश कधी करणार? गृहप्रवेश आता चावी हातात मिळाली की लगेच। आता या तुमच्या कुटुंबासाठी 500 स्क्वेअर फीटचं हे घर झालेलं आहे। अशी साधारणपणे 500 अधिक कुटुंब आहेत, अनेकांना प्रतीक्षा आहे। कुठेतरी बीडीडीकरांचं हे स्वप्न पूर्ण व्हायला उशीर झाला, पण सब्र का फल मीठा होता, अशा पद्धतीची प्रतिक्रिया तुम्ही द्याल का? कशा पद्धतीचं वातावरण आहे आज? निश्चित बीडीडी चाळीची जी पुनर्बांधणी आहे, जे माझं वय आता 58 वर्ष आहे, मी गेले 30 वर्ष सातत्याने मी ऐकतोय की पुनर्बांधणी होणार। या ठिकाणी वेगवेगळे विकासक डेव्हलपर येत होते, बऱ्याच लोकांचा या भूखंडावरती डोळा होता। पुष्कळ लोक आले, त्यांनी आपापल्या पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला, परंतु मला अतिशय आनंद आहे की शासनाने हा पुढाकार घेतला आणि शासनाने पुढाकार घेऊन हे आमचं जे स्वप्न होतं बीडीडीचं हे काही अवधीतच, म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढा फास्ट होईल, कारण बरेचसे लोक टीका करत होते आणि आम्हाला ह्याही गोष्टीचा गर्व आहे की आम्ही घर खाली करताना शासनावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि घर खाली करून दिलं आणि त्याचं फळ आज आम्हाला निश्चित मिळालं की आम्हाला प्रथम चावी मिळाली। आमचं सौभाग्य, आमच्या आईचं सौभाग्य आहे, आमच्या कुटुंबाचं सौभाग्य आहे। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संवाद साधला तुमच्या सोबत, काय म्हणाले मुख्यमंत्री? ते म्हणाले की तुम्ही आनंदी आहे ना, तुम्ही खुश आहेत ना? तर म्हटलं हो। या संपूर्ण ज्या इमारती तयार झाल्या त्यांचं स्ट्रक्चर साधारणपणे कसं असणार आहे? किती फ्लोअर्स आहेत? एका फ्लोअरला किती साधारणपणे घर आहेत? किती कुटुंब एकत्र सामावली जाणार आहेत? एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहेत 500 स्क्वेअर फीटाचे आणि 40 मजले बांधलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक घराला जी सुरुवातीला न दिलेली होती ती पार्किंग सुविधा सुद्धा दिलेली आहे। आणि आज वरळीला ज्या पद्धतीने जगामध्ये जो भाव आहे, आज दर आहे जगामधला, आणि त्या जगातल्या दराच्या तोडीस तोड असं हे सर्वसामान्यांना घर देण्याचं जे कार्य शासनाने केलेलं आहे त्याबद्दल मी शासनाचे शतशः आभार मानतो।
नक्कीच, खरं तर यांच्या शब्दांमधनंच त्यांचा घर मिळाल्याचा आनंद आपल्याला कळतो आहे आणि अशाच पद्धतीने बीडीडीकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. बीडीडीकरांचं हे नवीन घर अतिशय सुंदर आहे, प्रशस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी यांची जुनी इमारत होती त्याच ठिकाणी या टोलेजंग इमारती अद्ययावत स्वरूपाच्या पद्धतीनं उभ्या असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह सुस्मिता भोदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.